हॅलो, तुमचं पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला मी ना गंगेवरचा व्हिडिओ टाकला होता तो पार्ट 1 आणि हा पार्ट 2। तर आम्ही पार्ट 2 मध्ये कुठे आलो आहे तर आम्ही ना साधना मिसळ आणि साधना मिसळच्या थोडंच अंतरावर आहे ना सोमेश्वर इथे महादेवाचं मंदिर आहे, खूप छान आहे। आम्ही तारेवर खूप असं फोटोशूट केले आणि ना खूप एन्जॉय केला आणि सईने ना शिवने पण खूप एन्जॉय केला। तुम्हाला सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच। सई मॅडम चला पुढं पाय सई ती पळती बाबा आज पहिल्यांदाच आलेले, बाकी सगळे येऊन गेलोय आम्ही। थोड्या वेळाने आणि आता संध्या मावशीला नाजीला उपवास आहे। आम्ही आता सगळे मिसळ खाणार, बसणार आहे आपण सगळे। तर आम्ही ऑर्डर केली आणि आमची ऑर्डर आली पण। तर मस्त आहे ना, एका प्लेटमध्ये ना 2 मोठे पाव असतात आणि ते 2 मोठे पावांनी ना मस्त पोट भरलं जातं आणि अशी ना एका प्लेटमध्ये ना अशी थोडी सुकी ना उसळ दिली जाते आणि 2 बाउल असतात त्याच्यामध्ये ना एक रस्सा आणि एक तरी दिली जाते आणि अशी एक पापड, कांदा, लिंबू, तर असं एक प्लेटमध्ये असतं आणि एका प्लेटची प्राईस 110 रुपये। आणि त्यानंतर आम्ही ना मस्त स्वीटमध्ये ना अशी ना गुळाची जिलेबी खूप छान लागते तिथे। सई जिलेबी खाती छान लागली का सई? कसं आहे मावशी? मावशीला नाजीला उपवास आहे म्हणून त्यांनी ज्यूस घेतला आहे आणि मावशीने मस्त लस्सी घेतली आहे। आम्ही आता मिसळ खाणार आहे। त्यानंतर आमचं आहे ना मस्त असं पोट भर असं मिसळ झाली खाऊन आणि पोट भरूनच गेलं 2 पावांनीच जास्त। आणि त्यानंतर इथला परिसर बघा तुम्ही किती छान आहे आणि ना त्यांनी खूप असं ना फोटोशूटसाठी ना असे स्पॉट केलेले आहे। तर खूप छान फोटो आणि वातावरण पण खूप छान होतं आणि इथं खूप सारी गर्दी होती। तर 3 वाजेपर्यंत त्याचा टायमिंग असतो। तर आम्ही अशी इथं ना खूप सारे फोटोशूट केलं आणि त्यानंतर आहे ना मिसळच्या थोडंसं साईडला त्याच ठिकाणी ना असं आहे ना वाडा होता। तर त्याचाच तिथं पण खूप छान असा वाडा आणि तिथे ना सगळ्या जुन्या पद्धतीच्या ना वस्तू ठेवलेल्या होत्या, ते पण आम्ही बघायला गेलो। त्यापूर्वी ना आम्ही ना असं छोट्या मुलांसाठी ना छोटे मोठे ना ॲक्सेसरीज होते। तर सईला, अंशूला, शिवनी तिथं खूप एन्जॉय केला। तुम्हाला पूर्ण आहे ना सगळ्या व्हिडिओमध्ये दिसेल, तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा। अशी आते ना मागे लागायचं। तर हे बघा कसं किती छान दिसतंय ना।
फोटोशूटसाठी असे खूप सारे त्यांनी केलेले होते सगळ्या मावशींनी. आम्ही खूप फोटोशूट केले इथं सगळीकडे. इकडे पाहिजे. आपण कशात बसलो होतो? आम्ही रेलगाडीत बसलो होतो साईसला घेऊन, पण माझी साई घाबरलीच नाही. तर हा बघा हा वाडा आहे आणि खूप छान असं आहे ना. सगळ्यांना जुन्या पद्धतीच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या आणि खूपच चांगलं छान वाटलं इथे येऊन. तर आम्ही साधनं मिसळले ना भरपूर वेळा आलेलो आहे, पण हा इथला वाडा आहे ना तिथं फर्स्ट टाईम गेलो, पण खूपच छान आहे आणि फोटो तर खूपच छान आलेले आमच्या इथल्या वाड्यामधले. आजींना मदत करते आमची साई. तर बघितलं ना तुम्हाला सगळ्या अशा जुन्या पद्धतीचे ना अशा आठवणी तुमच्या ताज्या झाल्या असेल. एकदम जसं जुन्या पद्धतीचे राहायचं ना तसंच ठेवलं. हे बघा ही चहाची टपरी बनवली आहे. सगळंच आहे ना फोटोशूटसाठी त्यांनी सगळं काही एकदम व्यवस्थित केलेलं आहे. तर कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बाबा मस्त निवांत बसले. आजी बाबा तुम्ही काढा ना फोटो. साई साई बघा कशी बघतीये तिच्या बाय पण भारी देवा. चला आता आपण घरी चाललोय घरी. बाय बाय.
तर मिसळनंतर आहे ना आम्ही तिथे खूप सारं एन्जॉय केलं. तुम्हाला फोटोवरून दिसलेच असेल असं आम्ही किती एन्जॉय केलं आणि आमची फॅमिली सगळीकडे खूप एन्जॉय करते. तर त्यानंतर आम्ही ना सोमेश्वर या ठिकाणी आलो. तिथे काही जास्त काही गर्दी नव्हती. चांगली तरी ती त्याने याच्यावर बोलून दिलं नाही म्हणे लवकर एवढी खास नाही म्हणे त्यांना एवढं टेन्शन नाही काही नाही हो म्हणे आजी आणि या ओ बापरे, एवढं प्रेम आलं का बाईचा? आता आम्ही सोमेश्वर मंदिरामध्ये आलोय गंगापूर रोडला. तर असे आमचे खूप छान दर्शन झालं. इथे काही जास्त गर्दी नाही आहे आणि हे सगळे बसले इथे आराम करते. आता मी येते, तू चल खाली. पुराण कथा वाचताय सगळेजण. बसली झोक्यावरती. आता अंशूची पाळी. अंशू बसणार आता. अंशू साई तुला लागला रे बाळा. तर आमचं आता दर्शन झाले आणि आम्ही सगळे आता बसलोय निवांत. खूप छान वाटते आता आम्हाला इथे बसल्यावर. आज काही एवढी गर्दी नाही ना. नाही समोर असं गर्दी नाही ना. शांत वाटतं इथं. पण इथं वातावरण खूप शांत आहे. मस्त झाड आहे ना ग इथं. काय दुखतंय? आता जायचंय का आपल्याला? चला. हो आपल्याला तिकडून जायचंय का? हो तिथं लय भारी असेल पाणी. पाणी वगैरे. चला मी बघून येते. आता आम्ही घरी निघालोय. आता घरी जायचंय ना मम्मी? आता निघालोय घरी आम्ही. खूप छान असं मस्त दर्शन झालं. साई आमची पाय. साई बाय बाय कर. हाय बोल. गॉगल घेतला. ओ बापरे, एकच नंबर हिरोईन झाली. हा हा.
आम्ही आता घरी आलोय आणि मामींनी मस्तपैकी चहा पण ठेवलाय सगळ्यांसाठी. अजून कोरा चहा उकळतोय. तर इथंच माझा मी व्हिडिओचा एंड करते. तर तुम्हाला माझा पार्ट 2 कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही ना सबस्क्राईब करायला विसरून जातात तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ जे सबस्क्राईब करतील त्यांना असे दिसतील. तर चला मग तुम्हा सगळ्यांना बाय बाय.